लॉ अँड ऑर्डरच्या ठिकाणी जर तुमचा जनसंपर्क कमी असेल तर तो अधिकारी कामच करू शकत नाही. कारण मालेगावमध्ये त्याही वेळेला एक 5-6 लाख लोकसंख्या होती. बरं. शुक्रवारचा दिवस असला आणि ती बडी नमाज असते दुपारची, 1:30ला संपते ती, 1:30-1:45ला. ती नमाज संपल्यानंतर साधारणतः 1,00,000-2 लाख लोक रस्त्यावर तर येऊ असतात. जरा जर इन्सिडेंट घडला तर 40-50 हजार माणसं तर असतातच कुठल्याही रोडवर. महत्त्वाचे गाभा म्हणजे मालेगावचा जो हार्ट ऑफ द मालेगाव आहे तिथे. मग अशा वेळी तुमच्यावर कितीही फोर्स असला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. 40-50 हजार लोक असतील तर असे. हां, म्हणजे आणि विशेषतः मालेगावात गणपती, मोहरम हा अत्यंत संवेदनशील सण असतो. त्यावेळेला तर म्हणजे नाशिकरेंची DIG तिथे स्वतः तिथल्या जी जामा मशीद आहे, जामा मशीदवर फिक्स पॉईंटला असायचे DIG. त्या काळात तर फार मोठी रँक होती. मी 84-85 पासून मालेगावात 3 वर्ष नोकरी केली. पण इतकं संवेदनशील होतं, त्याच्यामुळे तिथे काम करताना तुमचा जनसंपर्क तुम्हाला ठेवायलाच लागतो. नसेल ज्याचा तो अधिकारी कामच करू शकेल. तुम्ही काय करणार ना, किती पोलीस आणणार लाखभर लोकांसाठी.